प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता दुसऱ्या दिवशी प्रतिमा ही झोपेतून उठून ही ती समोर पाहते तर आता तिचाच फोटो तिला समोर फोटो फ्रेममध्ये दिसतो। तेव्हा ती आता पटकन उठते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो। ती त्या फोटोकडे खूप वेळ पाहतच राहते। इकडे आता सायली किचनमध्ये येते आणि म्हणते, प्रतिमा आत्या उठल्या असतील ना, मला आता जाऊन पाहायला हवं, म्हणजे नक्की त्या काय करतायत ते, असं म्हणून ती आता रूमकडे यायला निघते। तर प्रतिमा आता तिच्याच फोटोवरून हात फिरवत असते। तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि लांबूनच पाहते तर प्रतिमा तिच्या फोटोवरून हात फिरवते। म्हणून मनातल्या मनात आता ती विचार करू लागते की प्रतिमा आत्या स्वतःची ओळख पटवून घेण्याचे प्रयत्न करत आहेत ना, तेच माझ्यासाठी खूप आहे, असं म्हणून ती आता आतमध्ये जाते आणि तेथे जाऊन म्हणते की प्रतिमा आत्या। आता लगेच प्रतिमा आपला चेहरा लपवते आणि लगेच जागेवर बसते। मग आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या ऐका ना, अहो तुमच्या पण पहाटे उठायची सवय आहे ना, पण तुम्ही केव्हापासून पहाटे उठताय, अगोदरपासून ना? मग आता प्रतिमा हो असं म्हणते। मग आता सायली म्हणते, मला ना खरं तर रांगोळी काढायची आहे, पण मला रांगोळीच काढता येत नाही आणि कोणीही हेल्प करायला नाही आहे। त्यावेळी आता तुम्हाला रांगोळी काढायला येते का? तुम्ही थोडी थोडी मला मदत करणार का, असं ती विचारते। त्यावेळी आता प्रतिमा म्हणते नाही। मग आता सायली म्हणते की अहो घरातील सर्वजण उठायला अजून 1 तास तरी आहे, मग थोडीशी मदत केली असते तर, असं म्हणून ती आता फोर्स करते आणि रांगोळी काढता येते ना असं विचारते। तेव्हा प्रतिमा हो मला येते रांगोळी काढता। मग आता सायली म्हणते, मी तोपर्यंत सगळी तयारी करून ठेवते बाहेर, तुम्ही तुमचं आवरून येणार का? त्यावेळी आता प्रतिमा म्हणते हो। मग आता सायलीला खूपच आता आनंद झालेला असतो। मग ती आता लगेच सगळं काही सर्व व्यवस्थित आवरून ठेवते आणि घराबाहेर जाऊन उभी राहते। कधी एकदा प्रतिमा येते आणि त्याचीच ती वाट पाहत असते। त्याच वेळी आता तिथे आवरून सावरून प्रतिमा तेथे येते आणि मग प्रतिमाला म्हणते, मग पहा ना, मला कशी रांगोळी काढावी आणि कुठून सुरुवात करावी आणि कशी सुरुवात करावी हेच कळत नाही आहे आज। त्यावेळेस आता प्रतिमा सायलीच्या हातातून रांगोळी घेते आणि अगदी छान प्रकारे एक एक करून रांगोळी काढत असते। त्यावेळी सायली नुसती कौतुकाने तिच्याकडे पाहत असते की किती छान प्रतिमा आत्यांना रांगोळी काढता येते, कारण प्रतिमाने काढलेली रांगोळी अगदी सुबक असते आणि खूप छान तिने रांगोळी काढलेली असते। त्यावेळी आता सायली देखील तिला मदत करू लागते आणि मग प्रतिमाकडे खूप वेळ ती पाहतच राहते। प्रतिमाला काही आठवत नसलं, नाती आठवत नसली, मागच्या काही गोष्टी आठवत नसल्या तरीही तिच्या अंगामध्ये असलेली ती कला तिला सगळं काही आठवून देईल असं सायलीला वाटत असतं, म्हणूनच ती तिच्याकडे पाहत राहते। मग आता रांगोळी काढून होते तर मग सायली म्हणते, खूप छान रांगोळी काढली प्रतिमा आत्या तुम्ही। तेव्हा ती पण हसते। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता देवघरामध्ये प्रतिमाला घेऊन जाते। तिथे गेल्यानंतर आता सायली तिचं नाणं पुन्हा तिला देते आणि म्हणते, हे नाणं तुमचं आहे ना? त्यावेळी आता ती म्हणते हो माझंच आहे आणि ती लगेच त्या नाण्यांची पाया पडते। दुसरं नाणं देखील सायली तिला दाखवते आणि म्हणते, हे पूर्णाजीने तुम्हाला दिलेलं नाणं, ही दोन्हीही सुभेदारांनी दिलेलं तुम्हाला नाणी होती। आणि अजून एक सांगू का, अहो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमचं असं घरी येणं आणि ते नाणं मला नेमकं सापडणं, याचा अर्थ तुम्हाला समजतो का? ह्या घराशी तुमचं खूप मोठा संबंध आहे, असं ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा प्रतिमाला धक्काच बसतो। असेच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। भेटूया अशा एका नवीन भागात।